आजच्या भागामध्ये इथे मानिनी आणि विक्रम हे पार्थ आणि जीवाला झोपण्यासाठी सांगत असतात. विक्रम म्हणतो, आता मात्र त्यांना लग्नानंतर खूप काही कामं करायची आहे, असं विक्रम त्यांची चेष्टा करत असतो. आणि हे चौघेजण इथे गप्पा मारत असतात. तर हे काय गप्पा मारत आहे ते त्यांना बघायचं असतं. तेव्हा नंदिनी म्हणते, असंच आम्ही बोलत बसलो होतो, काही नाही, गप्पा चालल्या होत्या. जीवाही तेच बोलतो. इकडे मानिनी म्हणते, आता मात्र तुम्ही झोपून घ्या, उद्या संगीत आहे आणि तुमचे डोळे सुचतील तर तुम्ही खूप घाणेरडे दिसशाल, चांगले दिसणार नाही. तेव्हा आता मानिनी म्हणते की तुम्ही आता आराम करा, उद्या संगीताचा कार्यक्रम आहे आणि परवा लग्न आहे, हा सगळं कार्यक्रम सुरळीत पार पडेल का, असं विक्रम आणि मानिनी बोलत असतात. तेव्हा विक्रम म्हणतो, आतापर्यंत सगळं खूप काही छान झालेलं आहे, इथून पुढेही पडेल, आता चल आपण झोपून घेऊया. इकडे मात्र रम्याचा मात्र काहीतरी प्लॅन असतो. तिने खाली स्पीकर लावलेला असतो टेबलच्या खाली. हे सगळे गेल्याच्या नंतर तेथे रम्या येते आणि तो स्पीकर काढते. आता रम्याने यांचं बोलणं सगळं रेकॉर्ड केलेलं असतं. बहुतेक आता रम्याचा हा आजचा मोठा प्लॅन ठरलेला असतो. आता इथे संगीताचा कार्यक्रम सुरू झालेला असतो आणि युग इथे अनाऊन्समेंट करत असतो. आता युग म्हणतो की आता मात्र इथे पार्थ आणि जीवादादा आणि काव्या आणि नंदिनी वहिनी यांचा आता परफॉर्मन्स होणार आहे, डान्स होणार आहे. यांचा संगीताचा कार्यक्रम आहे आणि यांची एंट्री आता जबरदस्त झालेली असते. जीवा आणि नंदिनी आणि काव्या पार्थ इथे आलेले असतात. आता इकडे मात्र कृष्ण आलेला असतो आणि सखीसुद्धा या कार्यक्रमामध्ये आलेले असतात आणि आता हे दोघेही यांची अनाऊन्समेंट करत असतात. तेव्हा आता मात्र त्यांना बघून सगळ्यांना आनंद झालेला असतो इथे. आणि इथे शौर्य आणि तेही आलेले असतात. इथे मात्र सखी आणि कृष्णा हे स्टेजवर आलेले असतात. आता मात्र येथे नंदिनीच्या आईवडिलांचा येथे परफॉर्मन्स होणार असतो आणि ते दोघे एकदम जुना गाण्यावर ते इथे डान्स केलेला असतो, त्यांनी परफॉर्मन्स केलेला असतो. अतिशय सुंदर असा इथे नंदिनीच्या आईवडिलांचा इथे खूप छान असा डान्स झालेला असतो आणि दोघांनी खूप सुंदर असं गाणं म्हटलेलं असतं. आता इथे मात्र आता शौर्याचं इथे भांडण चालवलं असतं आणि इकडे सगळेजण त्यांना हसत असत. आता मात्र मानिनी आणि मनू आणि विक्रम यांचा डान्स होणार असतो. आता मानिनी आणि विक्रमने अतिशय सुंदर गाण्यावर इथे परफॉर्मन्स केलेला असतो, तुझे टप्पोर डोल. या गाण्यावरती मानिनी आणि विक्रम काव्या पारच्या संगीत सेरेमनीमध्ये खूप छान असा डान्स केलेला असतो आणि सगळेजण त्यांच्या ते गाणं चालू असतं आणि ते डान्स करत असतात. तर खालचेही सगळे त्या गाण्यावर डान्स करत असतात. अगदी सुंदर असा परफॉर्मन्स झालेला असतो. इकडे मात्र रम्या इथे मेकअप करून खूप छान अशी तयार झालेली असते. वसुंधरा म्हणते, रम्या तुला काहीच वाटत नाही का, पार्थचं तिथे संगीत चालू आहे आणि तुझ्या मनात काहीतरी चालू आहे, तुला हे सगळं बघून कसं तरी वाटत नाही का, आणि तुझ्या मनात काय चाललं आहे हे सांग मला. तेव्हा आता रम्या म्हणते की मला काहीच वाटत नाही, आता या कार्यक्रमामध्ये मीही भाग घेतलेला आहे, आपण दोघी या कार्यक्रमात दोघीही बरोबर डान्स करू. इथे वसुंधरा म्हणते, अगं तू काय बोलत आहे, हे आपण कसं नाचणार, आपण गाणंही ठरवलेलं नाही. तेव्हा आता रम्या म्हणते, तू काळजी करू नकोस, मी गाणं ठरवलेलं आहे आणि त्या गाण्यावर फक्त तुला माझ्या टिप्स फॉलो करायच्या आहे, त्याच्यामुळे आता तू काळजी करू नको. तेव्हा आता मात्र वसुंधराला मात्र काळजी असते की आता रम्याने कोणतं गाणं ठरवलेलं आहे. आता पुढील भागामध्ये पार्थ आणि काव्या यांचा जबरदस्त डान्स येथे होणार असतो आणि पुढील भागामध्ये नंदिनी आणि जीवा यांचाही जबरदस्त डान्स येथे होणार असतो. पण आता रम्याचं यामध्ये काहीतरी कटकारस्थान नक्कीच केलेलं आहे. तेव्हा आता मात्र रम्या या संगीत कार्यक्रमामध्ये विघ्न हे नक्की आणणार आणि ते विघ्न काय असणार आहे हे पुढील भागामध्ये आपल्याला बघण्यासाठी मिळणार आहे. रम्या ही आता इथे आलेली आहे आणि रम्याने असा मेकअप करून इथे आलेली असते आणि काव्याचा येथे खूप छान असा लुक असतो आणि डान्सही असतो. आता मात्र येथे पार्थ आणि काव्या यांची जोडी अगदी जबरदस्त या संगीत कार्यक्रमामध्ये दिसत आहे आणि नंदिनी जीवा हेही खूप छान गाण्यावर येथे डान्स करत आहे आणि अतिशय सुंदर प्रकारे यांचा संगीत कार्यक्रम येथे पार पडत आहे. पण रम्या मात्र या कार्यक्रमात विघ्न आणणार आहे.